नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अण्णांच्या उपोषणाचा 7वा दिवस आणि या उपोषणामुळे सध्या घडामोडी तिथे वेगात घडताना दिसतात। कालच राज ठाकरेंनी भेट घेतलेली होती, वेगवेगळे राजकीय नेते त्यांना येऊन भेटतात आणि आत्ताची महत्त्वाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील काही वेळातच रायगड सिद्धीमध्ये त्यांची भेट घेणार आहेत। 6 दिवसांपासून अण्णांचं उपोषण सुरू आहे, आजचा 7वा दिवस आहे। अण्णांशी सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा काल गिरीश महाजन आणि सुभाष भामरेंनी केला होता, पण अण्णांनी त्याचं खंडन केलेलं होतं। ठोस निर्णयाशिवाय सरकारशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचंही काल अण्णांनी स्पष्ट केलेलं होतं। आमचे 3 लोक, त्यांचे 3 लोक जाणकार याच्यातले आणि बसा आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती एक एक विषय घेऊन चर्चा करा। स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट काय म्हणतो असे बसून चर्चा करा आणि जर एकमत झालं तर मग आम्ही त्याच्यावर जरूर विचार करू, पण एकमत नाही झालं तर मग बाकी उपोषण सुटणार नाही। हे शेतकऱ्यांचं आजही आत्महत्या आज चालू आहेत ना, रोज कुठं ना कुठं बातम्या येतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या। हे आत्महत्या झाली तर शेतकऱ्यांचं ओरड होतं, घरामध्ये मुलं बायका सगळे रडतात, हे पाहतात पण आंधळे झाले, सगळे आंधळे झाले। तुमचा हा जो प्रस्ताव आहे पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी येऊन सांगितलं ना, नाही त्याला ते मान्य आहे का? त्यांना या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली आहे का? नाही, आता ते मला म्हणाले तुम्हाला आज रात्रीनं सकाळी निरोप पाठव। आणि लोकपालचा मुद्दा, आयुक्त या दोनच मुद्द्यावर मंत्री तुमच्याशी अधिकपणे बोलतायत, पण कृषीच्या संदर्भात ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही आता बाहेर पण म्हणाले की त्यांचाच अभ्यास खूप कमी आहे, तर अशा वेळेस हे मंत्री चर्चेला येणं कितपत योग्य वाटतं की जे खरंच या क्षेत्रातले अभ्यासू आहेत, हुशार आहेत? आता फक्त इथे चर्चा करून प्रश्न सुटणार नाही। सरकारमधले आणि आमचे तज्ञ लोक हे स्वामीनाथन कमिटीचा अभ्यास केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल जाण आहे, असे सरकारमधले 3 लोक आणि आपले 3 लोक त्यांनी चर्चा करावी, त्यांनी याच्यातून ठरवावं आणि मग आम्हाला पटलं तर आम्ही माघार घेऊ त्याला। आणि शेवटचा प्रश्न, आज आपकी जो मुलाकात हुई गिरीश महाजन जी के साथ में करीब 4 घंटे की मीटिंग थी, क्या निष्कर्ष निकला उस मीटिंग का? लोकायुक्त आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। साहेबराव कोकळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। साहेबराव, आताचे काय काय अपडेट्स मिळत आहेत, मुख्यमंत्री कधीपर्यंत पोहोचतात आणि अण्णांचं आता काय काय म्हणणं आहे? मुख्यमंत्री एक अर्ध्या तासामध्ये राळेगणला येणार आहेत। राळेगणमध्ये एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे, कारण स्वामीनाथन आयोग जो आहे त्या आयोगाची शिफारशी आणि ते कृषीमूल्य आयोग जो आहे त्याला स्वायत्त देण्यासाठी बैठक होणार आहे। म्हणजे कुठल्या मुद्द्यावरती हे अधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे हे पाहावं लागेल। आणि मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री हे दोघंही येत आहे, गिरीश महाजनही येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर दिल्लीचे आणि राज्य सरकारचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते अधिकारी आहे आणि अण्णांचा जो कमरा आहे त्या बाजूला यांच्या बैठकीची व्यवस्था केली आहे, तिथे चर्चा होणार आहे। चर्चेनंतर मुख्यमंत्री आणि अण्णा काय बोलतात हे पाहावं लागेल। रेणुका, निश्चितच साहेबराव, कोणकोणते मुद्दे आतापर्यंत गिरीश महाजन आणि भामरेंनी पण देखील मांडले होते आपल्याला माहिती, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत। आता मुख्यमंत्री कोणकोणते मुद्दे मांडू शकतात, मन वळवण्याचा प्रयत्न करू शकतात? रेणुका, मुळात 3 मुद्दे आहेत। एक मुद्दा आहे राज्यातला लोकायुक्ताचा मुद्द्यावरती अण्णा आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये सहमत झालेले आहे। दुसरा मुद्दा आहे तो लोकपालचा मुद्दा केंद्रामध्ये ॲफिडेव्हिट करून द्यायचा आहे केंद्र सरकारला, त्यामुळे 28 तारखेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यानंतर हा कायदा लागू होईल असंही केंद्राने सांगितलेलं आहे। भामरे सरांशी बोलणं आलेलं आहे। परंतु आता तिसरा मुद्दा जो आहे स्वामीनाथन आयोग आणि कृषीमूल्य आयोग जो आहे त्या आयोगाला स्वायत्त द्यावी किंवा विशेष दर्जा द्यावा याच्यावरती प्रामुख्याने चर्चा होणार आहे। कारण अण्णा स्पष्टपणे बोलले होते की स्पष्टपणे ठोस असा कुठलाही निर्णय नाही आणि जोपर्यंत या मुद्द्यांवरती चर्चा होणार नाही आणि जे जाणकार आहेत, शेतीविषयी जाणकार आहेत किंवा त्या मसुद्याविषयी जाणकार आहेत, स्वामीनाथन आयोग ज्यांनी वाचलेला आहे ते जाणकारांनीच यावं आणि बैठक करावी। त्यांच्याकडनं 5 माणसं आणि आमच्याकडनं 5 सदस्य
अशी समोर चर्चा होईल, त्याचं मिनिट्स बुक्स काढलं जाईल आणि त्यानंतर अण्णांना ते सांगितलं जाईल. मग त्यानंतर अण्णा काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. रेणुका, धन्यवाद साहेबराव. या माहितीबद्दल. काही वेळातच मुख्यमंत्री तिकडे पोहोचतायत आणि या कोणकोणत्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री त्यांच्याशी काय चर्चा करतायत, बंद दाराआड या दोघांमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतं. काही वेळातच या सगळ्या घडामोडींना आणखीन वेग येणार आहे.